हाय फ्रेंड्स, मागील एका व्हिडिओमध्ये आपण हार्ट सेंटर विषयी माहिती घेतलेली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्राउन सेंटर विषयी बोलणार आहोत। म्हणजे क्राउन सेंटरचं लोकेशन काय आहे, त्याला कुठल्या कुठल्या नावाने ओळखलं जातं, त्याच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत आणि ते ऍक्टिव्ह असणं का गरजेचं आहे। सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। हार्ट सेंटर जसं भावनिक हृदयाचे किंवा वैयक्तिक प्रेमाचं प्रतीक आहे, तसंच क्राउन सेंटर ज्याला आपण क्राउन चक्र किंवा सहस्त्रार चक्र म्हणून ओळखतो, हे वैश्विक प्रेमाचे किंवा ईश्वरी हृदयाचं केंद्रस्थान आहे। भावनिक प्रेम किंवा वैयक्तिक प्रेम म्हणजे आपल्याशी ज्या ज्या व्यक्ती कनेक्टेड आहे त्यांच्याविषयी असलेली प्रेम भावना, दयाभाव, करुणा म्हणजे वैयक्तिक प्रेम। आणि वैश्विक प्रेम म्हणजे ज्या व्यक्ती आपल्याशी कनेक्टेड नाहीयेत तरी सुद्धा त्यांच्याविषयी आपल्याला वाटलेली दयाभाव, प्रेम, करुणा, सहानुभूती म्हणजे वैश्विक प्रेम। आता ही माहिती घेण्याचं मुख्य कारण म्हणजे फ्रेंड्स, क्राउन चक्र प्रॉपर ऍक्टिव्हेट झाल्याशिवाय ईश्वरी प्रेमाचा अनुभव घेणं किंवा ज्याला आपण दैवी प्रदीपन अवस्था किंवा इल्युमिनेशन म्हणतो त्याचा अनुभव घेणं हे कठीण आहे। आणि म्हणून आध्यात्मिक साधनेमध्ये क्राउन चक्राला खूप महत्त्व आहे। या क्राउन चक्राला टोटल 972 पाकळ्या असतात। यातील 960 पाकळ्या बाहेरच्या बाजूस असतात, तर 12 पाकळ्या ह्या आतल्या बाजूस असतात। आतल्या 12 पाकळ्यांचा रंग सोनेरी असतो, तर बाहेरील 960 पाकळ्यांचा रंग ग्रीन, ब्ल्यू, व्हायोलेट, ऑरेंज, रेड आणि येलो कलर असतो। या क्राउन चक्रामधील आतल्या ज्या 12 पाकळ्या आहेत ना, त्या आपल्या फ्रंट हार्ट चक्राप्रमाणे दिसतात। पूर्ण क्राउन चक्र मिळून आपल्या पूर्ण मेंदूला आणि पिनियल ग्लँडला कंट्रोल आणि एनर्जाइज करण्याचं काम करत असतं। जेव्हा ह्या चक्राचं कार्यप्रणाली बिघडते किंवा याच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा मेंदू आणि पिनियल ग्लँडचे काही विकार उद्भवू लागतात, ज्याची परिणिती शारीरिक आणि मानसिक आजारामध्ये होते। म्हणून हे चक्र सुस्थितीत असणं खूप गरजेचं आहे। हे चक्र आध्यात्मिक ऊर्जेचं प्रवेशद्वार असल्यामुळे जर हे चक्र क्लीन, हेल्दी आणि स्ट्रॉंग असेल तर एखाद्या व्यक्तीची इंट्युशन पॉवर ही स्ट्रॉंग असते किंवा यावर काम केल्यास आपली इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग व्हायला हेल्प होते। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका। तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा। आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, अकाउंटला सबस्क्राईब पण करा। थँक्यू।